तर नेक्स्ट टॉपिक इज स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. ठीक आहे. स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर त्याला आपण सिम्बॉलिकली शो करतो डबल कोलनने, 4 डॉट्स. that is called as scope resolution operator. जो scope resolution operator आहे, it is used for accessing hidden names. hidden names म्हणजेच काय की काही hidden values असतील, hidden names असतील किंवा restricted names असतील, तर ते सगळे तुम्हाला ऍक्सेस करण्यासाठी स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर यूज केला जातो. मग तो क्लासच्या फॉर्म मध्ये असेल किंवा मग व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये असेल, ग्लोबल व्हेरिएबल्स आपण म्हणतो, तर त्या फॉर्म मध्ये असेल किंवा मग क्लासच्या फॉर्म मध्ये असेल, त्यांना ऍक्सेस करण्यासाठी स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर यूज केला जातो. तर मोस्टली द डेफिनेशन इज ऍक्सेसिंग हिडन नेम्स. ऍक्सेसिंग हिडन नेम्स, जे काही हिडन नेम्स आहेत, तर एक एक्झाम्पल घेतो मी आणि 2 एक्झाम्पल्स येतील याच्यामध्ये. एक येईल बाय युजिंग क्लास नेम आणि बाय युजिंग व्हेरिएबल नेम. तर एक एक्झाम्पल सगळ्यात पहिले घेऊ आपण की ग्लोबल व्हेरिएबल्स जे असतात त्यांना ऍक्सेस करण्यासाठी आपण स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर कशा प्रकारे यूज करू शकतो. तर सगळ्यात पहिले हॅश इन्क्लूड iostream .h, then integer my variable is equal to 0. ठीक आहे. एक व्हेरिएबल घेतोय मी, ग्लोबल व्हेरिएबल ज्याची व्हॅल्यू आहे 0. देन इंटिजर मेन, इट इज अ स्टार्ट ऑफ प्रोग्राम. देन मेन मेथड मध्ये पुन्हा एक व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल, इंटिजर माय व्हेरिएबल इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर इथे काय केलंय मी, एक व्हेरिएबल घेतलेला आहे ग्लोबल व्हेरिएबल आणि एक व्हेरिएबल घेतलेला आहे लोकल व्हेरिएबल. तर दोन्ही व्हेरिएबल जे आहेत ते सध्याच्या कंडिशन मध्ये डिफरंट व्हॅल्यूज आहेत. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, हा ग्लोबल व्हेरिएबल माझ्या या प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करायचा आहे. बट इथे ऑलरेडी माय व्हेरिएबल नावाचं एक व्हेरिएबल आहे, तर मला त्याला डिफरन्शिएट करण्यासाठी स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर यूज करायला लागेल. माय व्हेरिएबल इज इक्वल टू 1 and my variable is equal to 2. ठीक आहे. तर इथे मी काय केलंय की एक ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर केलाय ज्याची व्हॅल्यू मी आधी दिलेली आहे 0. त्याच्यानंतर मी एक लोकल व्हेरिएबल डिझाइन केलेला आहे, माय व्हेरिएबल इज इक्वल टू 0. मग आता या लोकल व्हेरिएबल म्हणजेच काय की तुमच्या या मेन फंक्शन मध्ये ऑलरेडी एक माय व्हेरिएबल नावाचा व्हेरिएबल आहे, पण मला या व्हेरिएबलला पण याच्यामध्ये ऍक्सेस करायचं आहे. तर मग दोघांमध्ये जो डिफरन्शिएट करण्यासाठी आपण काय करतो की जो स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर दिलेला आहे तो म्हणजे तुमचा काय आहे, ग्लोबल व्हेरिएबल. आता माय व्हेरिएबल पण आहे, हा पण माय व्हेरिएबल आहे, याला मी येतो व्हॅल्यू दिलेली आहे 1. तर आधी व्हॅल्यू होती 0, इथे आल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय होईल 1. अगेन मी माय व्हेरिएबल इज इक्वल टू 2 दिलेला आहे. तर आता या दोघांमध्ये ज्याच्या समोर स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर लावलेला आहे तो आहे तुमचा ग्लोबल व्हेरिएबल, आणि ज्याच्या पुढे काहीही लावलेलं नाही आहे तो आहे तुमचा लोकल व्हेरिएबल. आणि आता याची व्हॅल्यू 0 होती, त्याची व्हॅल्यू मी 2 केलंय. तर याला जर प्रिंट केलं तुम्ही सी आउट, तर ग्लोबल व्हेरिएबल प्रिंट करताना स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर देऊन प्रिंट करू शकता. देन कॉमा अँड अगेन माय व्हेरिएबल. तर याचा आउटपुट काय येईल तुम्हाला, सी आउट हा जो आहे तो ग्लोबल व्हेरिएबल आहे आणि ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू काय झालेली आहे इथे 1, कॉमा इथे कोणता आहे माय व्हेरिएबल लोकल व्हेरिएबल, तर याची व्हॅल्यू आहे 2. तर अशा प्रकारे तुम्हाला जर ग्लोबल व्हेरिएबल्स ऍक्सेस करायचे असतील, हिडन व्हेरिएबल्स, तर त्यांना ऍक्सेस करण्यासाठी पण आपण काय करू शकतो, स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर यूज करू शकतो. आता हा झाला नॉर्मल व्हेरिएबल ऍक्सेसिंग. आणि दुसरा टाइप आहे याच्यामध्ये की तुम्ही क्लास व्हेरिएबल्स, क्लासच्या नेम थ्रू काय करू शकता, त्याचे हिडन व्हेरिएबल्स ऍक्सेस करू शकता. आता हिडन व्हेरिएबल्स म्हणजे काय की काही प्रायव्हेट व्हेरिएबल्स असतील, स्टॅटिक व्हेरिएबल्स असतील, तर त्याचा यूज करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, हे ऍक्सेस करू शकता. तर एक प्रोग्राम मी त्याच्यासाठी घेतोय, क्लास, समजा एक्स नावाचा क्लास आहे, त्याच्यामध्ये मी घेतोय पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर. देन एक
स्टॅटिक इंटिजर काउंट नावाचं एक व्हेरिएबल घेतोय, ज्याला काय करायचं आहे, मला व्हॅल्यू असाइन करायची आहे. बाय डिफॉल्ट एक व्हॅल्यू देऊन ठेवतो मी 0. ठीक आहे, नको, एक डिक्लेरेशन करून ठेवू फक्त, आणि क्लास क्लोज. आता इथे काय केलेलं आहे मी, एक स्टॅटिक व्हेरिएबल दिलेला आहे. स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजेच काय की त्याची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होणार नाही. पण आता त्याला ऍक्सेस करायचं आहे मला, कारण त्याला व्हॅल्यू असाइन केलेली नाही आणि मला त्याला ऍक्सेस करायचं आहे. तर मी काय करेल, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, मग या स्कोप मधला म्हणजे या क्लासच्या स्कोप मधला मला हा व्हेरिएबल ऍक्सेस करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी काय करेल, इंटिजर एक्स स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि व्हेरिएबल कुठला आहे, काउंट इज इक्वल टू 10. आता इथे काय केलेलं आहे मी, एक क्लास बनवलेला आहे एक्स नावाचा, ज्याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक इंटिजर काउंट नावाचा एक व्हेरिएबल बनवला आहे, ज्याचा टाइप आहे स्टॅटिक. आणि तो स्टॅटिक म्हणजेच काय, हिडन व्हेरिएबल आहे, त्याला ऍक्सेस करायचा आहे मला बाय युजिंग क्लास नेम. तर मी काय केलं आहे, क्लास स्कोप रिझोल्युशन काउंट इज इक्वल टू 10. म्हणजे आता या काउंटची व्हॅल्यू किती झाली, 10 व्हॅल्यू. देन इंटिजर मेन इंटिजर x is equal to 10, integer x is equal to 0. हा जस्ट हाईड क्लास टाइप, जो क्लासचा जो टाइप असतो त्याला हाईड करण्यासाठी यूज करतात. देन सी आउट x स्कोप रिझोल्युशन काउंट. तर इथे काय केलेलं आहे मी, या काउंटची व्हॅल्यू प्रिंट केलेलं आहे. आता या काउंटची व्हॅल्यू आपल्याला किती केलं होतं आपण इथे, बाय युजिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि क्लास टाइप मध्ये. आता क्लास टाइप मध्ये म्हणजेच काय, या क्लासचा जो व्हेरिएबल आहे त्याला ऍक्सेस करण्यासाठी आपण स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर यूज केला, आणि त्या व्हेरिएबलला म्हणजे हिडन व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू असाइन केलेली आहे. तीच व्हॅल्यू आपण काय केलेलं आहे, इथे प्रिंट केलेलं आहे सी आउट करून. तर याचा आउटपुट जर तुम्ही कन्सिडर केला तर ऍज अ 10 आउटपुट येईल, कारण याची व्हॅल्यू जी आहे आपण इथे चेंज केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर यूज करून हिडन जे नेम्स आहेत ते ऍक्सेस करू शकता, आणि हिडन नेम ऍक्सेस करण्यासाठी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर यूज केलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तुमचं मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर. आता मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर मध्ये तुम्ही सी प्रोग्रामिंग मध्ये मॅलॉक कॅलॉक शिकले असणार. ठीक आहे, सी प्रोग्रामिंग मध्ये काय आहे, मॅलॉक कॅलॉक यूज केलंय. तुम्हाला सी प्लस प्लस मध्ये न्यू ऑपरेटर आहे, मेमरी मॅनेजमेंट मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर. तर मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर म्हणजेच काय की रन टाइम मेमरी जी काही असाइन केल्या जाते त्याला मॅनेज करण्यासाठी आपण मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर यूज करत असतो. तर तुमच्याकडे सी प्रोग्रामिंग मध्ये आपण कॅलॉक आणि मॅलॉक यूज करतात. सी प्लस प्लस मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असल्यामुळे न्यू ऑपरेटर यूज केला जातो. त्याच्या आधी याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, एक आहे स्टॅक अँड दुसरा आहे हीप. स्टॅक म्हणजेच काय की स्टॅक मध्ये जे काही फंक्शन व्हेरिएबल्स असतील, फंक्शन व्हेरिएबल म्हणजे आपण समजा एखादा फंक्शन बनवला, जसं मेन फंक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर केले आहेत, इनिशियलाइज केले आहेत, तर त्यांना मेमरी असाइन करण्याचं काम कोण करत असतो, स्टॅक. ते स्टॅक मध्ये स्टोअर होतात. स्टॅकचा प्रॉपर्टी काय आहे याची, फर्स्ट इन लास्ट आउट, म्हणजे जो पहिले येईल तो शेवटी बाहेर जाईल. तर स्टॅकचा यूज करून आपण जे फंक्शन मध्ये व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो, कुठलाही फंक्शन असेल तो, मग मेन फंक्शन असेल किंवा तुम्ही युजर डिफाईन फंक्शन बनवला असेल एखादा, तर ते जे फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्स मध्ये आपण काय करतो, जे काही व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो किंवा इनिशियलाइज करतो. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, मी इथे void गेट डेटा नावाचं एक फंक्शन बनवलं आणि याच्यामध्ये इंटिजर ए, इंटिजर बी असे व्हेरिएबल्स डिक्लेअर केले, इनिशियलाइज केले. तर ते त्यांच्यासाठी जी स्पेस अलोकेट केली जाते ती स्पेस स्टॅक मध्ये अलोकेट केली जाते, म्हणजे ते व्हेरिएबलची व्हॅल्यू कुठे स्टॅक मध्ये स्टोअर केली जाते. आणि दुसरा कन्सेप्ट आहे हीप. हीप म्हणजेच काय की रन टाइम अलोकेशन. जे काही तुम्ही रन टाइम प्रोग्राम यूज करता, रन टाइम मध्ये जे काही आपण प्रोग्राम्स यूज करतो, असे काही कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला माहित नसते की आपल्याला किती स्पेस युटिलाइज होणार आहे.
तर त्या कंडिशन मध्ये हीप मेमरी यूज केली जाते आणि ही रन टाइम युटिलायझेशन होतं. म्हणजे जेव्हा प्रोग्राम आपला रनिंग स्टेज मध्ये असतो, तो रन होत असतो, तेव्हा रन टाइम मध्ये तुमचा हीप मेमरी यूज होत असते. तर या हीप मेमरीला क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे C++ मध्ये न्यू कीवर्ड यूज केला जातो. बाय युजिंग न्यू कीवर्ड तुम्ही रन टाइम मेमरी क्रिएट करू शकता आणि बाय युजिंग डिलीट कीवर्ड तुम्ही रन टाइम मेमरी जी क्रिएट झालेली आहे तिला जर अलोकेट झालेली आहे तिला डिसअलोकेट किंवा तुम्हाला डिस्ट्रॉय करायचं असेल तर डिलीट कीवर्ड यूज करून तुम्ही डिस्ट्रॉय करू शकता. एक कन्सिडरेशन मध्ये जर घेतलं तर आपला एक क्लास आहे समजा एबीसी नावाचा. या क्लास मध्ये काहीतरी आपण व्हॅल्यूज डिक्लेअर केल्या असतील किंवा डायनॅमिक व्हॅल्यूज असतील ज्या चेंज होतात रन टाइम मध्ये, तर अशा ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इथे डिक्लेअर केल्या असतील. तर आता याच्यासाठी आपल्याला मेमरी अलोकेट करण्यासाठी एक कन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट. तर मी काय करेल, एबीसी ए इज इक्वल टू न्यू एबीसी याचा यूज करून काय करू शकतो आपण की या एबीसी साठी एक मी ऑब्जेक्ट बनवलाय ए नावाचा आणि तो ए नावाचा ऑब्जेक्ट काय करेल, एक रन टाइम मेमरी अलोकेट करेल हीप मध्ये आणि ती रन टाइम मेमरी ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी यूज होईल. आता याच्यामध्ये जेवढे काही ऑपरेशन्स परफॉर्म होतील, ज्या काही व्हॅल्यू स्टोअर होतील त्या कुठे होतील, सगळ्या ए मध्ये बाय युजिंग ए. याचाच जर मी दुसरा ऑब्जेक्ट बनवला एबीसीचा, A1 इज इक्वल टू न्यू एबीसी, तर पुन्हा एक मेमरी क्रिएट होईल A1 नावाची आणि त्याच्यामध्ये ऑपरेशन्स परफॉर्म होतील. तर डिपेंड ऑन रन टाइम कंडिशन, रन टाइम मध्ये जेवढे काही मेमरी अलोकेशन्स होतील, जेवढे काही ऑपरेशन्स होतील, त्यांच्यासाठी जी मेमरी अलोकेट केली जाते ती अलोकेट केली जाते तुमच्या हीप मध्ये आणि त्याच्यासाठी यूज केलं जातं न्यू कीवर्ड. आता ही जी मेमरी अलोकेट झालेली आहे बाय युजिंग दिस क्लास, मी मेमरी अलोकेट केलेला आहे. तर मेमरी अलोकेशन झाल्यानंतर याचा यूज करून झाल्यानंतर मला काय करायचं, याला डी अलोकेट करायचं आहे. तर डी अलोकेट करण्यासाठी मी काय करेल, ए डॉट डिलीट किंवा डिलीट ए, डिलीट A1. तर याच्याने काय होईल की ही जी मेमरी अलोकेट झालेली आहे बाय युजिंग डिलीट ऑपरेशन तुमची ही मेमरी डिसअलोकेट होईल. म्हणजेच तुम्ही रन टाइम मध्ये तुमचं काम झालं, काम झाल्यानंतर आपल्याला या मेमरीचा यूज नाही आहे, तर त्याच्यावरती आपण कुठला ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, डिलीट ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. बाय युजिंग डिलीट ऑपरेशन ही जी अलोकेट झालेली मेमरी आहे ती डिअलोकेट होईल. तर हे आहे मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर्स, ज्याच्यामध्ये न्यू आणि डिलीट ऑपरेटर आहे. C++ मध्ये तुम्ही सी मध्ये तुम्ही मॅलॉक कॅलॉक बघितलं असणार. तर स्टॅक म्हणजेच काय, तुमचा जे लोकल व्हेरिएबल्स असतात, लोकल व्हेरिएबल म्हणण्यापेक्षा फंक्शन व्हेरिएबल्स असतात, जे फंक्शन मध्ये डिक्लेअर केलेले असतात, ऑलरेडी डिफाईन केलेले असतात, इनिशियलाइज केलेले असतात, त्याच्यासाठी आपण स्टॅक यूज करतो ज्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर होतात. आणि जी रन टाइम मध्ये आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतो आणि त्याचं मेमरी अलोकेशन होते ती हीप मध्ये होत असते बाय युजिंग न्यू कीवर्ड आणि तिला डिसअलोकेट करण्यासाठी डिलीट कीवर्ड यूज केला जातो. देन अरे सगळ्यांनाच माहिती आहे, व्हॉट इज आय मीन बाय अरे. एनीवन definition of array? Okay, so array is a collection of similar data element, similar type of element असतील. जर त्याला तुम्हाला नंबर ऑफ व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे आहेत, नंबर ऑफ व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत आणि त्या एकाच टाईपचे आहेत, तर आपण 100 जर व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत तर 100 व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार नाही. त्याच्यामुळे काय होईल की कोडची लेंथ वाढेल. मग त्याच्यासाठी त्यांनी दुसरा ऑप्शन दिलेला आहे अरे, दिस इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट. तर कलेक्शन म्हणजेच काय की एकाच व्हेरिएबल नेम द्यायचा आणि त्याला एका सिक्वेन्शियल फॉर्म मध्ये स्टोअर करता येतं. ठीक आहे, तर डिक्लेरेशन साठी आपण सिंटॅक्स काय घेऊ, याचा डेटा टाइप अरे नेम साइज. ठीक आहे, दिस इज द सिंटॅक्स फॉर डिक्लेरेशन. डेटा टाइप अरे नेम
आणि साईज. तर डेटा टाइप म्हणजे आपल्याला माहिती असतात, इंटिजर असेल, तुमचा फ्लोट असेल, कॅरेक्टर असेल, डबल असेल, स्ट्रिंग असेल, तर हे सगळे डेटा टाइप्स आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. अरे नेम कुठलाही नेम देऊ शकतो, रॅन्डम आयडेंटिफायर कुठलाही तुम्हाला जो द्यायचा असेल अरेचा नेम तो देऊ शकतो. आणि साईज म्हणजे किती एलिमेंट्स आपल्याला स्टोअर करायचे ते त्याचा साईज आपण इथे मेन्शन करू शकतो. साईज मध्ये तुमचा जो इंडेक्स आहे अरेचा तो 0 पासून स्टार्ट होत असतो आणि साईज -1 पर्यंत असतो. म्हणजे जर 10 साईज असेल तर 0 to 9, जर तुमचा 100 असेल तर 0 to 99 असं इंडेक्स व्हॅल्यू असते अरेची. ठीक आहे. तर अरे डेटा टाइप, अरे नेम आणि साईज. आता एखादा अरे जर एक्झाम्पल कन्सिडर केला तर समजा इंटिजर अरे नेम घेतोय मी व्हॅल्यू आणि साईज देतोय 10. सो दिस इज कॉल्ड एज डिक्लेरेशन ऑफ अरे. इंटिजर टाइपचा अरे ज्याचा नेम आहे व्हॅल्यू आणि ज्याच्यामध्ये आपण 10 एलिमेंट्स स्टोअर करू शकतो. तर दिस इज कॉल्ड एज डिक्लेरेशन. आणि इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन करताना तुम्ही बरेच टाइप्स यूज करू शकता. लुपिंग पण याच्यामध्ये इनिशियलायझेशन मध्ये यूज करता येतं, किंवा डायरेक्ट इंडेक्स व्हॅल्यूज नुसार पण असाइन करता येते, किंवा डिक्लेरेशन सोबतच इनिशियलायझेशन. सगळ्यात पहिले डिक्लेरेशन सोबत इनिशियलायझेशन कसं करायचं. इंटिजर व्हॅल्यू 10 साईज घेतलेला आहे इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 10 एलिमेंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. तर अशा प्रकारे जरी तुम्ही इनिशियलायझेशन केलं तरी अरे मध्ये हे तुमचे 10 एलिमेंट्स स्टोअर होतील. इंडेक्स व्हॅल्यूज काय असणार आहे त्याच्या 0 1 2 3 4 5 6 7 8 and 9. तर जसं मी सांगितलं होतं की तुमची इंडेक्स व्हॅल्यू काय असणार आहे 0 to साईज -1. आता साईज किती आहे 10, तर 0 to 9 इंडेक्स व्हॅल्यू असणार आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता अरे ऍक्सेस करू शकता किंवा अरे मध्ये व्हॅल्यूज स्टोअर सुद्धा करू शकता. तर हा एक झाला टाइप ज्याच्या थ्रू आपण इनिशियलाइज करू शकतो अरेला. दुसरा जो टाइप आहे याच्यामध्ये डायरेक्टली अरे नेम व्हॅल्यू आणि इंडेक्स व्हॅल्यू. तसं इंडेक्स व्हॅल्यू 0 आहे इज इक्वल टू समजा 11 व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 12. तर अशा प्रकारे आपण करू शकतो 13. अशा प्रकारे तुमच्या ऍट दी लास्ट इंडेक्स पर्यंत म्हणजे व्हॅल्यू 9 इज इक्वल टू तिथे व्हॅल्यू तुम्ही असाइन करू शकता. तर कुठल्याही इंडेक्स व्हॅल्यू वरती तुम्हाला व्हॅल्यू जर द्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही या टाइपने सुद्धा इनिशियलायझेशन करू शकता. किंवा थर्ड ऑप्शन एक आहे की तुम्ही फॉर लूप यूज करून किंवा वाईल यूज करून सुद्धा व्हॅल्यूज असाइन करू शकता. म्हणजे ज्याचं लुपिंग म्हणजे काय आपलं रिपिटेशन जर आपल्याला करायचे असतील, आता याच्यात पण रिपिटेशन इंडेक्स व्हॅल्यू तुमची 0 to 9 +1 होत आहे, तर मग त्याच्यामध्ये ऍक्सेस करून सुद्धा आपण काय करू शकतो लुपिंग थ्रू सुद्धा इनिशियलायझेशन करू शकतो. तर हे झालं तुमचा अरेचं नॉर्मल डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन. आता हे जे डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन आहेत हे 1 डायमेन्शनल अरे साठी आहेत. याच्यामध्ये 1 डायमेन्शन आणि मल्टी डायमेन्शनल अरे तुम्ही यूज करू शकता. त्याच्यात तुमचं 2 डायमेन्शनल अरे सुद्धा घेता येईल. तर हा आहे तुमचा 1 डायमेन्शनल अरे साठी. 1 डायमेन्शनल म्हणजे काय की एकच साईज दिलेला आहे. आणि तुम्हाला जर 2 डायमेन्शनल म्हणजे टेबलच्या फॉर्म मध्ये म्हणा किंवा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये जर तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर त्याच्यासाठी 2 डायमेन्शनल अरे सुद्धा तुम्हाला यूज करता येईल. तर त्याचा सुद्धा सिंटॅक्स सेमच आहे. डेटा टाइप, अरे नेम अँड साईज मध्ये तुमचे 2 साईज असणार आहेत. आता इथे मी साईज न लिहिता रो अँड कॉलम. तर 2 डायमेन्शनल अरे मध्ये काय होतं की डेटा टाइप, अरे नेम आणि 2 व्हॅल्यूज तुम्हाला साईजचे द्यायचे असतात, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे एक मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपल्याला जर व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर 2 डायमेन्शनल अरे आपण त्यासाठी यूज करू शकतो, ज्याच्या थ्रू एक टेबल फॉर्म मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज स्टोअर करता येतील. तुम्ही बरेच एक्झाम्पल बघितले असणार स्टार पॅटर्नचे वगैरे किंवा नंबर पॅटर्न्सचे. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 डायमेन्शनल अरे यूज करायचा असतो. त्यालाच एक्झाम्पल जर कन्सिडर केला तर इंटिजर व्हॅल्यू, आता इथे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स असं तुम्ही देऊ शकता. म्हणजे इंटिजर व्हॅल्यू 3 4, 3 नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स 4. त्याचा मॅट्रिक्स फॉर्म कसं होईल, नंबर ऑफ रोज किती आहेत 3 म्हणजे 1 2 3 आणि कॉलम्स आहेत 4.
तर अशा प्रकारचा मॅट्रिक्स फॉर्म होईल आणि मॅट्रिक्स फॉर्म झाल्यानंतर याच्यामध्ये व्हॅल्यूज स्टोअर होतील. आता व्हॅल्यूज स्टोअर होताना व्हॅल्यूज कशा स्टोअर होतील? जर इनिशियलायझेशन बघितलं तर हा नॉर्मल इनिशियलायझेशन झाला तुमचा 2 डायमेन्शनल अरे साठी इनिशियलायझेशन. समजा आता मी व्हॅल्यूज थ्रू करतोय तर व्हॅल्यू 0 0 इंडेक्स व्हॅल्यू कुठनं स्टार्ट होते 0 0. तर इथे समजा 2 व्हॅल्यू देतोय मी आणि याच्या टेबल मध्ये 0 1 2 3 0 1 2. जसं मी सांगितलंय साईज तुमचा इंडेक्स व्हॅल्यूचा काय असतो साईज -1. तर रोचा साईज आहे तुमचा 3 3 - 1 2 म्हणजे 0 1 2 आणि 4 जो दिलेला आहे तो 0 1 2 3 म्हणजे 4 - 1 3. तर अशा इंडेक्स व्हॅल्यूज आहेत. त्या इंडेक्स व्हॅल्यूचा यूज करून आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज असाइन करू शकतो. आता व्हॅल्यू 0 ऑफ 0 म्हणजे 0 रो 0 कॉलम 0 नंबर ऑफ रो अँड 0 नंबर ऑफ कॉलम त्याची व्हॅल्यू काय येते 2. तसंच तुम्ही समजा 1 3 इज इक्वल टू 5 देत आहे तर फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये व्हॅल्यू काय आहे 5. तर अशा प्रकारे तुम्ही मॅट्रिक्स फॉर्म मध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकता. जसा दुसरा टाइप आहे तुमचा ज्याच्यामध्ये आपण डायरेक्टली व्हॅल्यू असाइन करतो. याच्या समोर जर तुम्हाला व्हॅल्यू असाइन करायची असतील तर इक्वल टू कर्ली ब्रॅकेट फर्स्ट कर्ली ब्रॅकेट ज्याच्यामध्ये 3 व्हॅल्यूज 1 2 3 कॉमा 1 2 3 4 5 6 7 8 comma 9 10 11 12. तर अशा प्रकारे सुद्धा व्हॅल्यूज तुम्ही देऊ शकता ज्याच्या व्हॅल्यूज इथे इन्सर्ट करता येतील. तर हे आहे तुमचे इनिशियलायझेशन ऑफ 2 डायमेन्शनल अरे. 1 डायमेन्शनल अरे आणि 2 डायमेन्शनल अरे दोघांचा आपण यूज करून आपण काय करू शकतो तुमच्या व्हॅल्यूज जे आहेत सेम टाइप ऑफ व्हॅल्यूज आहेत त्या स्टोअर करू शकतो. जर तुम्ही 1 डायमेन्शनल यूज करताय तर नॉर्मल फॉर्म मध्येच तुमचे एलिमेंट स्टोअर होतील आणि जो 2 डायमेन्शनल अरे आहे त्याचा यूज जर केला तर रो आणि कॉलमच्या फॉर्म मध्ये म्हणजे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये तुमच्या व्हॅल्यूज स्टोअर होतील. याचा यूज करून तुम्ही नंबर पॅटर्न असेल स्टार पॅटर्न्स असतील याचे प्रोग्राम्स करू शकता. देन नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे तुमचं स्ट्रिंग. हे झालं 1 डायमेन्शनल अरे 2 डायमेन्शनल अरे. त्याच्यानंतर आहे स्ट्रिंग. आता स्ट्रिंग जो आहे हा स्ट्रिंग 2 टाइपने घेता येतो तुम्हाला. फर्स्ट इज कॅरेक्टर अरे आणि सेकंड टाइप आहे स्ट्रिंग क्लास. ठीक आहे. तर कॅरेक्टर अरे म्हणजे काय आता जसं आपण अरे बघितलं तर त्याच्यामध्ये 1 डायमेन्शनल अरेचा यूज करून आपण काय करतो सेम टाइप ऑफ एलिमेंट स्टोअर करतो. तर तसंच तुम्ही कॅरेक्टर टाइपचा अरे बनवून त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकता. त्याला सुद्धा स्ट्रिंग कन्सिडर केलं जातं. आणि दुसरा टाइप आहे स्ट्रिंग क्लास दिलेला आहे एक. तर स्ट्रिंग क्लासचा यूज करून सुद्धा आपण स्ट्रिंग व्हॅल्यूज डिझाइन करू शकतो. आता स्ट्रिंग म्हणजेच काय इट इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स किंवा सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स आपण म्हणू शकतो. तर सगळ्यात पहिला जो टाइप आहे कॅरेक्टर अरे याच्या टाइप मध्ये काय दिलेलं आहे की जर कॅरेक्टर अरे म्हणजे त्याचा यूज करून तुम्हाला स्ट्रिंग फॉर्म करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल एक आधी कॅरेक्टर समजा str नावाचं मी एक स्ट्रिंग बनवतोय आणि त्याच्यामध्ये साईज देतोय 10. तर कॅरेक्टर str10 इज इक्वल टू 10 केलाय मी म्हणजेच काय इथे की एका स्ट्रिंग मध्ये 10 कॅरेक्टरची कॅपॅसिटी आहे 10 कॅरेक्टर स्टोअर करण्याची. आता समजा मी इथे लिहितोय JSPM JS किती झाले 4 5 6 6 आणि POLY. ठीक आहे 10. तर 10 ची कॅपॅसिटी आहे. मला काय करायचं स्ट्रिंग फॉर्म करायची आहे JSPM JS poly अशी स्ट्रिंग फॉर्म करायची आहे. तर ती स्ट्रिंग मी काय करतोय इन द फॉर्म ऑफ कॅरेक्टर अरे स्टोअर करतोय आणि याच्यामध्ये जो सिंगल कॅरेक्टर आहे त्याला
आपण काय करतोय, स्टोअर करतोय str नावाच्या कॅरेक्टर अरे मध्ये. तर या टाइपने सुद्धा तुम्ही इनिशियलाइज करू शकता, ज्याचा यूज करून तुम्ही स्ट्रिंग फॉर्म करू शकता. तर डायरेक्ट जर व्हॅल्यू द्यायची असेल तर str इज इक्वल टू डबल कोट मध्ये JSPM JS poly असं जरी दिलात तर तुमचं व्हॅल्यू जी आहे ती सेम यालाच स्टोअर होत असते. म्हणजे या फॉर्म मध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 इंडेक्स व्हॅल्यू वरती ती व्हॅल्यू स्टोअर होईल. अशा टाइपचा एक एरे बनेल ज्याच्यामध्ये 0 1 2 3 4 5 6 7 9 आणि इथे ती व्हॅल्यू स्टोअर होईल JSPM JS poly. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा कॅरेक्टर अरे जो आहे str नावाचा, ज्याच्यामध्ये 10 एलिमेंट स्टोअर करू शकतात, तर ते 10 एलिमेंट कॅरेक्टर स्टोअर करताना तुमचं स्ट्रिंग फॉर्म होत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्ट्रिंग स्टोअर करू शकता कॅरेक्टर अरे मध्ये. याच्यावरती काही ऑपरेशन्स आहेत, जे फंक्शन्स आहेत काही, त्या फंक्शन्सचा यूज करून आपण काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. आता याच्यामध्ये फंक्शन्स कुठले आहेत, तर सगळ्यात पहिला फंक्शन आहे strcpy S1, S2. आता strcpy म्हणजेच काय की स्ट्रिंग कॉपी असं एक फंक्शन आहे. स्ट्रिंग कॉपी म्हणजेच तुमचा S1 आणि S2 दोन स्ट्रिंग्स आहेत. तर S2 मधली जी व्हॅल्यू असेल ती S1 मध्ये कॉपी करायची. म्हणजे S2 मध्ये एखादी व्हॅल्यू स्टोअर आहे तर ती S1 मध्ये स्टोअर करायची असेल तुम्हाला, तर स्ट्रिंग कॉपी हा ऑपरेशन परफॉर्म करता येईल. देन strcat म्हणजेच कॉन्कॅटिनेशन S1 S2. समजा S1 एक स्ट्रिंग आहे आणि S2 एक स्ट्रिंग आहे, दोन स्ट्रिंग मला मर्ज करायचे, तर ती मर्ज करण्यासाठी S1 आणि S2 आपण व्हॅल्यूज घेऊ आणि त्याला strcat म्हणजेच कॉन्कॅटिनेशन म्हणतात त्याला. तर str कॉपी, str कॉन्कॅटिनेशन. देन थर्ड इज strlen. समजा एखाद्या स्ट्रिंग, एक सिंगल स्ट्रिंग आहे आणि या स्ट्रिंगची तुम्हाला लेंथ फाइंड आउट करायची आहे, म्हणजे साइज ऑफ दी स्ट्रिंग, तर तो strlen फंक्शन तुम्ही यूज करू शकता. str म्हणजेच काय, स्ट्रिंग लेंथ फंक्शन यूज करून आपण एखाद्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करू शकतो. देन फोर्थ इज strch स्ट्रिंग वन अँड कॅरेक्टर. तर strch म्हणजेच काय, स्ट्रिंग कॅरेक्टर. आता स्ट्रिंग कॅरेक्टर मध्ये काय होते की समजा ही स्ट्रिंग आहे, JSPM JS poly नावाची स्ट्रिंग आहे आणि याच्यामध्ये मला m फाइंड आउट करायचं आहे की कोणत्या पोझिशन वरती m आहे. तर strch काय करेल की स्ट्रिंग वन आहे तुमची JSPM JS poly आणि कॅरेक्टर आहे m, तर तो m चा फर्स्ट ऑकरन्स, फर्स्ट पॉइंटर त्याचा कुठे आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करत असतो, strch फाइंड यूज करत असतो. म्हणजे तुमच्या स्ट्रिंग JSPM JS poly मध्ये फर्स्ट ऑकरन्स ऑफ m कुठे होत आहे त्या पोझिशनची व्हॅल्यू तुम्हाला आउटपुट मध्ये मिळेल. देन फिफ्थ इज str स्ट्रिंग S1 S2. तर S2 एक सब स्ट्रिंग राहील आणि S1 एक कंप्लीट स्ट्रिंग. समजा आता याच्यामध्ये str मध्ये S1 जी आहे ती JSPM JS poly आहे, ही कंप्लीट एक स्ट्रिंग आहे आणि ही स्ट्रिंग आपण काय करतोय की S2 एक सब स्ट्रिंग दिलेली आहे PO. S1 आहे तुमची JSPM JS poly, S2 आहे तुमची PO. ही सब स्ट्रिंग फाइंड आउट करायची, तिचा फर्स्ट ऑकरन्स. तर फर्स्ट ऑकरन्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही str करू शकता, जेणेकरून JSPM JS poly चा जो PO नावाचा जो स्ट्रिंग आहे तो कुठे फाइंड आउट होत आहे त्याची पोझिशन तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. आणि लास्ट आहे तुमचा strcmp S1 S2. तर strcmp म्हणजेच काय की स्ट्रिंग कंपेअर करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, फाइंड आउट करू शकता की दोन्ही स्ट्रिंग सेम आहेत की नाही आहेत. आणि जर सेम असतील तर तुम्हाला आउटपुट मध्ये 0 व्हॅल्यू येईल. जर दोन्ही सेम S1 आणि S2 सेम असतील, इक्वल असतील, तर त्याची व्हॅल्यू आउटपुट मध्ये 0 येईल. आणि जर S1 इज लेस दॅन S2 असेल, जर इक्वल असेल तर 0, S1 इज लेस दॅन
S2 असेल तर लेस दॅन 0 व्हॅल्यू येईल, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू येईल. आणि S1 इज ग्रेटर दॅन S2 असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल, म्हणजे ग्रेटर दॅन 0 व्हॅल्यू. 0 आला म्हणजे काय, दोन्ही इक्वल आहेत. जर 0 पेक्षा कमी व्हॅल्यू असेल, मायनस व्हॅल्यू असेल तर S1 इज लेस दॅन S2 आहे, आणि 0 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू असेल तर S1 इज ग्रेटर दॅन S2. तर हे आहेत तुमचे काही फंक्शन्स, स्ट्रिंग फंक्शन्स, ज्याचे यूज करून आपण काय करू शकतो की स्ट्रिंग वरती ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. तर हा झालाय एक टाइप. एक टाइप म्हणजेच काय तुमचा बाय युजिंग कॅरेक्टर ॲरे. आणि दुसरा टाइप जसा दिलाय मी सांगितलं तुम्हाला की एक स्ट्रिंग क्लास आहे, त्या स्ट्रिंग क्लासचा यूज करून आपण स्ट्रिंग फॉर्म करू शकतो. जसं स्ट्रिंग क्लास आहे, याचा यूज करून सुद्धा आपण स्ट्रिंग फॉर्म करू शकतो. जसं नॉर्मल डिक्लेरेशन करत असतो तसंच आपल्याला इथे डिक्लेअर करता येतो. स्ट्रिंग str इज इक्वल टू डबल कोट मध्ये समजा SYCO2, तर स्ट्रिंग str इज इक्वल टू SYCO2, तर ही एक SYCO2 काय एक स्ट्रिंग आहे, ज्याचा यूज करून आपण str स्ट्रिंग क्लासचा यूज करून आपण str नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. आता बघा, आपण नॉर्मली याला व्हेरिएबल्स म्हणत असतो, पण जेव्हा तुम्ही स्ट्रिंग यूज करता तेव्हा त्याला ऑब्जेक्ट कन्सिडर करावं लागतं, बिकॉज स्ट्रिंग इज अ क्लास, आणि क्लासचा व्हेरिएबल म्हणजेच काय तुमचा ऑब्जेक्ट. तर हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पास केलेली आहे. तर नॉर्मल तुम्ही अशा प्रकारे सुद्धा स्ट्रिंग्स बनवू शकता, मल्टिपल स्ट्रिंग्स. str1 इज इक्वल टू कम्प्युटर. तर अशा प्रकारे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेरेशन करू शकता बाय युजिंग स्ट्रिंग क्लास. याच्यावरती सुद्धा तुम्हाला ऑपरेशन्स परफॉर्म करता येतील. तर ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी काय करतो आपण, जसं तिथे ऑपरेशन्स परफॉर्म होतात, कम्पेअर असेल तुमचा, कॉपी असेल, तर ते ऑपरेशन सुद्धा आपण याच्यामध्ये परफॉर्म करू शकतो. जसं कॉन्कॅटिनेशन करायचं आहे मला स्ट्रिंग 1 आणि str आणि str2 चं, तर मी काय करेल, स्ट्रिंग cat इज इक्वल टू str प्लस str1. तर प्लस ऑपरेशन काय करेल की स्ट्रिंग str आणि str1 या दोघांची व्हॅल्यू जी आहे त्याला कॉन्कॅटिनेशन करेल आणि तुम्हाला आउटपुट देईल SYCO2 comp. असं तुम्हाला आउटपुट मध्ये व्हॅल्यू येईल. कॉपी करायचं असेल तर स्ट्रिंग cpy इज इक्वल टू समजा str, मी str ची व्हॅल्यू मला काय करायचं आहे cpy मध्ये पेस्ट करायचं आहे, तर आउटपुट काय येईल मला cpy ची व्हॅल्यू SYCO2 cpy ची व्हॅल्यू. देन पुन्हा काय आहे, तर अशा प्रकारे आपण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. जे काही ऑपरेशन्स आहेत ते तुम्हाला इथे परफॉर्म करता येतील. मग कंपॅरिझन करता येईल तुम्हाला बाय युजिंग ऑपरेटर्स. लेंथ फाइंड आउट करायचं असेल तर साईज एक फंक्शन आहे ज्याचा यूज करून तुम्ही लेंथ फाइंड आउट करू शकता. म्हणजे str डॉट साईज, आणि इथे इंटिजर व्हॅल्यू एखादी समजा एलियन नावाची मी इंटिजर व्हॅल्यू, तर str ची जी काही साईज असेल ती साईज तुमची इंटिजर एलियन मध्ये स्टोअर होईल. जसं str ची व्हॅल्यू किती आहे तुमची 5, तर लेंथ ऑफ दी str इज 5, तर ही लेंथ इथे स्टोअर होईल. तर जसं आपण कॅरेक्टर ॲरे यूज करून ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, तसंच तुमचं स्ट्रिंग व्हेरिएबल आहे त्याच्यावरती पण ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात. तर हे सगळे जे आहेत ते स्ट्रिंग क्रिएट करण्यासाठी यूज होत असतात. देन त्याच्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट टॉपिक आहे तुमचं स्ट्रक्चर. आय थिंक सेशन एंड होईल. स्ट्रक्चर, तर स्ट्रक्चर मध्ये काय आहे की तुमचं जसं ॲरे असतो, ॲरे मध्ये काय करतो आपण सिमिलर टाइप ऑफ एलिमेंट स्टोअर करत असतो. तर सिमिलर टाइप ऑफ एलिमेंट स्टोअर करण्यासाठी जसं ॲरे यूज करतो, तर त्याच्यात डिफरंट टाइप जर स्टोअर करायचे असतील त्याच्यासाठी आपण स्ट्रक्चर यूज करत असतो. जर डिफरंट व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर याच्यामध्ये स्ट्रक्चर साठी एक स्ट्रक्ट नावाचा कीवर्ड आहे जो यूज केला जातो. स्ट्रक्ट नावाचा कीवर्ड आहे, जो स्ट्रक्ट नावाचा कीवर्ड यूज करून आपण काय करतो, एक स्ट्रक्चर फॉर्म करत असतो, आणि तो फॉर्म करून त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाइपचे एलिमेंट्स स्टोअर करू शकतो आणि त्यांना ऍक्सेस करू शकतो. तर जनरल सिंटॅक्स आहे त्याचा, स्ट्रक्ट टॅग नेम म्हणजे तुमचं स्ट्रक्चर नेम,
त्याच्यानंतर व्हेरिएबल्स, मल्टिपल व्हेरिएबल्स याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. आणि इथे पुन्हा तुम्हाला जर स्ट्रक्ट नेम द्यायचं असेल तर इथे पण ते व्हॅल्यू देता येते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एक स्ट्रक्चर फॉर्म करू शकता. आणि त्याचा फॉर्म केल्यानंतर एक एक्झाम्पल पण मी इथे लिहितो. स्ट्रक्ट बुक्स नावाचं एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये मला काय करायचे आहेत, व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत. त्याच्यामध्ये मग असेल तुमचं कॅरेक्टर, ऑथर, बुक्सचे जे डिटेल्स असतात. समजा मी इथे व्हॅल्यू घेतो 20. कॅरेक्टर अरे बनवलेला आहे, ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो, स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. देन कॅरेक्टर नेम, बुकचा जो नेम आहे तो. देन फ्लोट, प्राइस. ठीक आहे. तर असे मी डिफरंट टाइप्सचे व्हेरिएबल्स याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. एक स्ट्रक्ट बुक नावाचा मी एक स्ट्रक्चर बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये कॅरेक्टर आणि फ्लोट असे 3 टाइपचे व्हॅल्यूज स्टोअर आहेत. तर त्या 3 टाइपच्या व्हॅल्यूज आपण काय करू शकतो, असाइन करू शकतो बाय युजिंग दिस बुक्स. तर या बुक्सचे काय करता येतात, आपल्याला ऑब्जेक्ट्स क्रिएट करता येतात. हा झाला सिंटॅक्स. याचं एक्झाम्पल मध्येच कन्सिडर करतो मी की हा जो एक्झाम्पल दिलेला आहे, या एक्झाम्पलला आपल्याला व्हॅल्यू असाइन करायचे असतील तर आपण व्हॅल्यू कशा असाइन करू शकतो, बुक्स डॉट ऑथर इज इक्वल टू, समजा XYZ ऑथर आहे, देन बुक्स. आता याच्यामध्ये डिरेक्टली व्हॅल्यू देण्यापेक्षा आपण काय करू की 2 बुक्स स्टोअर करायचे आहेत. 2 बुक्स स्टोअर करायचे आहेत. B1 आणि B2 ची व्हॅल्यू स्टोअर करायची. मला 2 बुक्सच्या व्हॅल्यू स्टोअर करायचे. तर मी काय करतोय, B1 च्या व्हॅल्यूज डिफरंट, B1 ऑथर, B1 डॉट नेम, समजा CPP नेम आहे एका बुकचा, त्याचा ऑथर XYZ आहे, आणि B1 डॉट प्राइस. तर प्राइस किती आहे त्याची, कन्सिडर करू आपण 240 रुपीज.